पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे आणि या विवेकातून जे फल प्राप्त होईल ते फल आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। नोदेती नास्तमेतेषा न वृद्धिम याती न क्षयम स्वयं विभात्यथान्यांनी भासेत साधनम विना। या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। या श्लोकामध्ये चिती हा 4थ्या श्लोकामधील जो शेवटचा शब्द आला होता त्या चितीचं वर्णन या 5व्या श्लोकामध्ये आहे। नोदेती या शब्दाने त्या चिती असलेल्या दृक्चा उदय होत नाही असा आपण अभ्यास केला। न उदेती म्हणजे उदय होत नाही आणि त्यानंतर आपण नास्त म्हणजे अस्त होत नाही असा अभ्यास सुरू केलेला आहे। मागील चिंतनामध्ये आपण असा विचार केला की अस्त होणारे काय काय आहे। जो जो पदार्थ उदय पावतो तो अस्त पावत असतो आणि जो पदार्थ उदय पावत नाही तो अस्त होण्याचा प्रश्न येत नाही। चिती ही उदय पावणारी नसल्यामुळे तिचा अस्त होण्याचा प्रश्न येत नाही असा सरळ सरळ याचा अभ्यास आहे। मागील वेळेस आपण हा विचार केला की अस्त होणाऱ्या पदार्थांमध्ये आपण रममाण आहोत। आपण रात्रंदिवस ज्या पदार्थांमध्ये आनंद मानतो ते सर्व पदार्थ अस्त पावणारे आहेत। आपल्याला असं वाटतं की हे पदार्थ कधीही नाश पावणार नाहीत। अस्त या शब्दाचा अर्थ नाश होणे असा आहे। अस्त या शब्दाचा अर्थ मरण येणे असा आहे। अस्त या शब्दाचा अर्थ नायनाट होणे, लय होणे असाही घेतला तरी चालेल। साधारणपणे सर्वच जण प्रत्येक पदार्थाच्या पाठीमागे जे लागलेले आहेत ते पदार्थ नायनाट पावणारे आहेत, परंतु हे पदार्थ असे आहेत की नाश पावणारे असून सुद्धा ते प्रत्येकाला भूल पाडतात। नाश पावणारा पदार्थ जोपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला त्या पदार्थामध्ये रममाण होण्याला फार बरं वाटतं, परंतु तो पदार्थ नाश पावला की मग मात्र आपल्याला बराच काळ त्या पदार्थाशी आपलं जेवढं नातं असेल, जेवढा त्या पदार्थाशी आपला संबंध असेल तेवढं दुःख तयार होतं। म्हणजे त्या पदार्थावर जास्त आपली ओढ असेल, त्या पदार्थाशी आपला जास्त संबंध असेल तर तो पदार्थ नाश पावल्यानंतर आपल्याला तेवढ्या प्रमाणात दुःख होतं। म्हणजे आई वारली, वडील वारले, बायको मेली किंवा नवरा मेला किंवा मुलबाळ मेलं तर या पदार्थांवर जेवढी आपली प्रीती असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला तो पदार्थ नाश पावल्यानंतर दुःख तयार होतं। काहींना काही काळ राहतं, काहींना बराच काळ राहतं, परंतु नाश पावलेला पदार्थ हा दुःख देतो। आपल्याशी त्या पदार्थाचा किती संबंध होता, आपला त्या पदार्थाशी किती संबंध होता, अशा दोन्ही बाजूने विचार करून त्या पदार्थामध्ये असलेली आपली प्रीती आपण जर लक्षात घेतली तर तो पदार्थ किती दुःख देईल हे आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो। म्हणून या पदार्थांविषयी आपण कसं राहावं हा एक विचार करण्यासारखा भाग आहे। नाश पावणारा पदार्थ नाश पावेल हे नक्की आहे, आज नाहीतर उद्या। जगातला कुठलाही पदार्थ जो नाश पावण्याच्या कक्षेत येतो तो नाश पावल्याशिवाय राहणार नाही। कदाचित आपल्या नंतर तो नाश पावेल किंवा आपल्या समोरच नाश पावेल, परंतु ज्या पदार्थांना नाश हा शब्द चिकटलेलाच आहे तो पदार्थ नाश या शब्दाच्या अंतर्गतच येत असल्यामुळे त्या पदार्थाचा नाश झाल्यानंतर दुःख करण्यापेक्षा आधीच समजून घ्यावं की तो पदार्थ नाश होणाराच आहे। मग तो कितीही आपल्याला आवडता असला तरी सुद्धा, मला पदार्थ फार आवडतो, ती वस्तू मला फार आवडते म्हणून ती वस्तू किंवा तो पदार्थ नाश पावला नाही पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं। ज्या ज्या पदार्थांवर आपल्याला प्रीती असते, ज्या ज्या पदार्थांविषयी आपल्याला गोडवा वाटतो तो पदार्थ कधीही नाश पावू नये असं आपल्याला वाटतं, परंतु ते सर्व पदार्थ नाश पावणार हे नक्की आहे आणि यालाच विवेक असं म्हणतात। विवेक म्हणजे खरं काय आहे ओळखणं आणि अविवेक म्हणजे खरं न ओळखता त्याच्यामध्ये रममाण होणं। विवेक करूनही रममाण होता येतं,
परंतु तो विवेकाने रममाण झालेला असल्यामुळे त्याच्या पदरात दुःख येत नाही. तुम्ही विवेक करा की हा पदार्थ नाश पावणारा आहे आणि मग त्या पदार्थाचा तुम्ही उपभोग घ्या. तो पदार्थ नाश पावणारा आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्ही त्या पदार्थामध्ये अत्यंत रत आहात, तरी सुद्धा तो पदार्थ जेव्हा नाश पावेल त्याच्यानंतर तुम्हाला तो दुःखाला कारण होणार नाही, कारण तुम्हाला आधीच आतमध्ये पक्क माहीत आहे की तो पदार्थ नाश पावणारच आहे. काही काही माणसं म्हणतात तो माणूस काय मरणारच होता, मग रडण्यात काय अर्थ आहे, पण तरी रडावंच लागतं, तरी रडतातच. मग मागील चिंतनामध्ये आपण जो विचार केला तर रडायचं का, माणूस मेला म्हणजे रडायचं का, माणूस मरणार नाही का, मरणार आहे. प्रत्येक जण जो जन्माला आला तो मरेल, मग तो माणूस असो किंवा कुठलाही पदार्थ असो. मग मेलेल्या माणसावर रडावं की नाही रडावं, नाही रडलं तर लोक नावं ठेवतील. म्हणजे रडण्याचं कारण लोक नावं ठेवतील हे आहे काय? काही लोकांचं ते कारण असतं की लोक नावं ठेवतील म्हणून रडावं लागतं. काही लोकांचं कारण त्याच्यामध्ये असलेली प्रीती, त्याच्यामध्ये असलेला आपला ओढ, त्याच्यामध्ये असलेली आपली ओढा किती होता त्यानुसार आपल्याला रडावं लागतं. तेवढ्या प्रमाणात आपण रडतो. आजपर्यंत या सृष्टीमध्ये एकदा मेलेला पदार्थ कधीही पुन्हा आलेला नाही. काही अपवादात्मक घटना सोडल्या तर एकदा मेला की पुन्हा येत नाही. मग इथे काय चिरंतन टिकणार आहे, इथे काय राहणार आहे? सर्व जगत हे नश्वर आहे, हे लक्षात येणं गरजेचं आहे. हे लक्षात येऊन आपण त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. कारण आपण जर असं म्हणायला लागलो तर लोक म्हणतील काय बावळट झालाय, म्हातारपणाच्या गोष्टी आत्ताच करू लागलाय. कारण डोळे झाकून फक्त एन्जॉयमेंट करत राहा अशी साधारण पिढी कलयुगामध्ये जास्तीत जास्त दिसते. डोळे झाकून जगा, विवेक करू नका, विचार करू नका, एन्जॉय द लाईफ, ईट ड्रिंक अँड मेक मेरी, खा प्या मजा करा, अशी जास्तीत जास्त प्रवृत्ती कलयुगात दिसत असते. परंतु तुम्ही जर या सगळ्या जगताचा विचार केला, हे जगत नाश पावणार आहे असा जर विचार केला आणि तसा भाव तुमचा दृढ करत गेला तर याच जगाचा उपभोग तुम्ही घेत असताना तुम्हाला अडचण येणार नाही. हेच जगत तुम्ही भोगाल आणि हेच जगत अविवेकी मनुष्यही भोगेल. म्हणजे जगतातील पदार्थांचा वापर अविवेकी माणूसही करतो आणि विवेकी माणूसही करतो. परंतु अविवेकी माणसाला पुढे दुःखाला तोंड द्यावं लागतं आणि विवेकी माणसाला पुढे दुःख होत नाही. मग तुम्ही विवेकी होऊन दुःख करू नये का अविवेकी राहून रडत बसावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. अत्यंत सुखात मजेत जगणारे माणसं मी पाहिलेत, परंतु काहीतरी कारणाने त्यांच्या आयुष्यातला असा महत्वाचा पदार्थ नाश पावला आणि मग त्यांचं आयुष्य अख्खं रडण्यात गेलं, दुःख करण्यात गेलं. आता काय राहिलं आमचं, संपलं, असं म्हणणारे लोक पाहिलेत. मग आधी तरी काय होतं, तो मरणारच होता. पडोनी जाईन कलेवर, पडोनी जाईन कलेवर, भ्रमधरिसी या देहाचा, विठ्ठलकारे म्हणशी वाचा. भ्रमधरिसी या देहाचा, देह हा नाशवंत आहे, तो नाश पावणार आहे. जसा देह नाश पावणार आहे, हा पदार्थ नाश पावणार आहे, तसं जगतातले सगळेच पदार्थ नाश पावणार. हे दृढ करत चालल्यानंतरही या पदार्थांचा वापर करता येतो. नाही तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही तर सांगता की हे सगळे नाश पावणार आहे, मग तुम्ही कशाला या पदार्थांचा उपभोग घेताय, हे पदार्थ तुम्ही का वापरताय? वापरण्यावर मी बंदी नाही घातलेली, मी तुम्हाला फक्त काय सांगतोय त्याच्यातलं नाशिवंत पण लक्षात घ्या. आणि नाशिवंत पण लक्षात घेतल्यानंतर ते जितकं दृढ होईल तितकं तुम्हाला दुःख कमी होईल. मग कोणीही जरी मेला तरी तुम्हाला आतमध्ये दुःख होणार नाही, जर तुमचा विवेक 100% असेल तर. जेवढ्या प्रमाणात विवेक असेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सुख होईल, सुख राहील, नाही स्थिर राहाल तुम्ही. सुख होईल असं म्हणता येणार नाही, तर स्थिर राहाल, दुःखाने तुम्हाला काही त्रास होणार नाही. परंतु जेवढा विवेक कमी पडला तेवढं दुःख होईल. जगातील बाकीच्या पदार्थांचा तर विचार सोडूनच द्या. आपला शरीर, आपण ज्या शरीराला घेऊन फिरतो, हे शरीर जरी नाश पावलं तरी सुद्धा दुःख होऊ नये. तुम्ही म्हणाल हे शरीर नाश पावलं दुःख होण्याचं कारणच नाही. नव्हे, सगळ्यात जास्त दुःख आपल्याला हे शरीर जर आपलं नाश पावलं तर होतं. तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या अत्यंत प्रीतीच्या माणसाला जर हाताला खरचटलं किंवा लागलं तर आपल्याला वाईट वाटतं, पण जर आपल्याच हाताला कापलं तर मात्र आपल्याला त्याच्यापेक्षा 10 पट 100 पट दुःख होतं. तसंच दुसरी माणसं मेल्यानंतर ती प्रीतीची असतील तर आपल्याला दुःख होईल, पण त्याच्यापेक्षा 100 पट जास्त दुःख आपल्याला हे शरीर जेव्हा नाश पावेल तेव्हा होणार आहे. परंतु ते सांगण्यासाठी त्याच्या आतमध्ये असलेले जे प्राण, इंद्रिये, जीव, तो या शरीरात राहत नाही, म्हणून ते शरीर निश्चित पडतं. लोक म्हणतात मेला. सगळ्यात जास्त दुःख बाकीच्या उरलेल्या रडणाऱ्यांना होत नाही, तर जो गेला त्याला झालेलं असतं. परंतु
ते व्यक्त करण्याची जी शक्ती शरीरात असते ती शक्ती निघून गेल्यामुळे ते शरीर निश्चित पडलेलं राहतं. वास्तविक खरंच सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालेलं असतं? जो मेला त्याला झालेलं असतं. आणि त्याला ते भोगावं लागतं का? त्याला ते दुःखाचा भोग होतो का? होतोच, व्हायलाच पाहिजे. कारण मरण हे दुःख आहे. मरण हे जसं दुसऱ्यांसाठी दुःख आहे तसं मरण हे आपल्यासाठी सुद्धा दुःखच आहे. म्हणजे कोणाच्या मरण्याने जसं आपल्याला दुःख होतं तसं आपल्याच मरण्याने आपल्यालाही दुःख होणार आहे. पण हे दुःख सांगण्यासाठी आजपर्यंत कोणी दिसला नाही. याचा अर्थ ते दुःख नाही असं काही मूर्ख लोक समजू लागले. त्यामध्ये आपणही आलो. बाकीचे उरलेले रडू लागले. कसे रडू लागले? रडे फुंदे दुःखे कुटतील माथा, रडे फुंदे दुःखे कुटतील माथा, एकासी रडता तेही मरे, असा तुकोबाचा अभंग आहे. एकाला आपण असे रडताना, एकासी रडता तेही मरे, ते सुद्धा मरणार आहेत. म्हणजे दुःख करण्यामध्ये विवेक आहे का अविवेक आहे? अविवेकाने आपण सगळं जगणं जगतोय. अविवेक आपल्यामध्ये कुठून भरलेला आहे? विवेक करा. पदार्थ वापरण्यावर बंदी नसून अविवेकाने वापरण्यावर बंदी आहे. साधू संत पदार्थ वापरण्यासाठी बंदी करत नाहीत, अविवेकावर बंदी करतात. ज्ञानमार्ग हा अविवेक घालवणारा आहे, विवेक निर्माण करणारा आहे. पदार्थ वापरा किंवा न वापरा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे नव्हे. तुमचं प्रारब्ध कर्म जे असेल, तुमच्या भोगामध्ये जे असेल ते होईलच. तुम्हाला जे भोगायचं ते भोगावंच लागेल. त्याच्यामध्ये साधू संत काय बदल करतील? कोणी कशाला आडकाठी आणावी? तुम्हाला जे सुखाचे भोग होणार आहे ते होतीलच, जे दुःखाचे होणार आहे ते होतीलच. त्यामुळे त्याच्यात बदल करण्याचा अर्थ नाही. बदल कशात करण्यामध्ये गंमत आहे. खरा विषय कशामध्ये आहे? विवेक आणि अविवेक यामध्ये. आणि आपला ग्रंथ जो आहे तो विवेक शिकवणारा आहे. या ठिकाणी या ग्रंथाचं नावच, या नावामध्येच विवेक हा शब्द आहे. तर अशा रीतीने मागील चिंतनामध्ये आपण स्थूल पदार्थांचा नाश होतो हे नक्की लक्षात घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे लक्षात आलं की स्थूल पदार्थ सगळेच नाश पावणारे आहेत आपल्या शरीरासकट, तर देह जावो अथवा राहो असा भाव निर्माण व्हायला काही वेळ लागणार नाही. देह जावो अथवा राहो, देह गेला तरी बेहत्तर, असं बाँड्रीवर उभा असलेला शूरवीर म्हणतो. सैनिक जो आहे तो बाँड्रीवर उभा राहतो आणि म्हणतो देह जावो अथवा राहो. पण पुढे तो काय म्हणतो? माझा देश वाचला पाहिजे. म्हणजे देशासाठी देह जावो अथवा राहो असं म्हणतो. साधू संत म्हणतात देह जावो अथवा राहो आमचा पांडुरंगी भाव. पांडुरंगाशी भाव जोडण्यासाठी, पांडुरंगाशी एकी करण्यासाठी, भगवंताशी एकी करण्यासाठी देहाची पर्वा नाही आणि त्याला देश वाचवण्यासाठी पर्वा नाही. मग तो चुकीचा असं म्हणता येत नाही आणि हाच बरोबर असं म्हणता येत नाही. त्याच्या अवस्थेनुसार त्याला ते करावं लागतंय. आणि साधू संत सांगतात की तुमची अवस्था भगवत प्राप्ती करण्यामध्ये आहे. भगवंताची प्राप्ती करा. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला स्थूल कुठल्याही पदार्थांचा विचार करता येत नाही. त्यांचा विचार करायला लागलं तर आपण ते सर्व पदार्थ नाशिवंत आहे असाच विचार करणं गरजेचं आहे. आणि हाच विवेक आहे. स्थूल पदार्थाच्या पुढे सूक्ष्म पदार्थ आपल्याकडे असतात. जगातील अनेक सूक्ष्म पदार्थांचा विचार आपण करू शकत नाही. सूक्ष्म म्हणजे जे पदार्थ लक्षात येत नाहीत त्याला म्हणतात सूक्ष्म. जे पदार्थ साधारणपणे कळत नाही त्याला म्हणायचं सूक्ष्म. उदाहरणार्थ गंधर्व माहित आहे का? माहीत नाही. स्वर्ग माहित आहे का? माहीत नाही. नरकलोक माहित आहे का? माहीत नाही. हे पदार्थ दिसतच नाहीत. दिसत नाहीत म्हणून नाहीत असे म्हणणारा काही वर्ग आहे. काही लोक म्हणतात की दिसतच नाहीत. स्वर्ग कोणी पाहिलाय? नरक कोणी पाहिलाय? हे पृथ्वी मृत्यूलोकच म्हणजे स्वर्ग नरक आहे. हो बरोबरच आहे. मृत्यूलोक हा मिश्रण आहे. त्यामुळे असं लोकांना वाटणं हे साहजिकच आहे. मूढ बुद्धीच्या लोकांना, ज्यांची बुद्धी क्षमता कमी असते त्या लोकांना असं वाटणं साहजिक आहे की मृत्यूलोकातच स्वर्ग आहे, मृत्यूलोकातच नरक आहे आणि मृत्यूलोकच मृत्यूलोक आहे. म्हणजे एकाच मृत्यूलोकामध्ये सगळंच आहे कारण मृत्यूलोक हा मिश्रण असल्यामुळे. पण वास्तविक तसं नाही. स्वर्गलोक हा एक निराळा वेगळा एक लोक आहे आणि मृत्यूलोकाच्या नंतर नरकलोक असा सुद्धा एक लोक आहे. परंतु ते सूक्ष्म असल्यामुळे ते साधारण बुद्धीला लक्षात येत नाही, साधारण माणसांना लक्षात येत नाही. परंतु या बाकीचा समष्टीने याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्याच शरीराकडे जर बघितलं तर आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा एक सूक्ष्म असा विषय आहे. सूक्ष्म. आणि आपण त्याला एका शब्दात जर पाहायचं ठरलं तर मन, आपण त्याला म्हणतो मन. आता मन आहे का नाही, मन आहे का नाही असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा अनेक लोकांना अनेक प्रकारचे प्रश्न पडतात. मन आहे पण दाखवता येत नाही. मन नाही असं म्हणता येत नाही. नाही म्हणावं तर आपल्याला त्याची जाणीव आहे, आपल्याला त्याचा सदैव बोध आहे. आणि आहे म्हणावं तर दाखवता येत नाही. मन अशा कचाट्यात आहे. मन हे कोणालाही दाखवता येत नाही पण मन नाही असं म्हणण्याची कोणाची ताकद नाही.
मन जसं आहे तशी बुद्धी आहे, मन जसं आहे तसं चित्त आहे, अहंकार आहे. आपल्या या शरीराच्या आतमध्ये अशी सूक्ष्म सृष्टी आहे. मन हा त्याचा एक भाग आहे. त्या मनामध्ये निर्माण होणारे संकल्प विकल्प ही सुद्धा सूक्ष्म सृष्टी आहे. बुद्धीत निर्माण होणारे विचार, अहंकार, चित्तामध्ये असलेले असंख्य संस्कार, अंतःकरणामध्ये निर्माण होणारं स्फुरण, पंच ज्ञान इंद्रिये, पंच कर्म इंद्रिये, पंच प्राण, हे सगळे काय आहेत? सूक्ष्म आहेत. प्राण दिसत नाही. प्राण आहे का नाही हे कसं ओळखावं लागतं? साधारणपणे प्राण एखाद्या व्यक्तीमध्ये आहे का नाही हे कसं ओळखावं लागतं? त्याचं शरीर हलतं चालतंय का नाही ह्याच्यावरून ओळखावं लागतं. एखादा एकदम गाढ आणि व्यवस्थित झोपलेला असेल आणि तो घोरत नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्याचा आवाज येत नाही, इकडे तिकडे हलत नाही, एकदम स्थिर शांत झोपलाय, आता त्याचा प्राण आहे का नाही हे जर कळून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? त्याच्या नाकाच्या जवळ बोट ठेवावे लागतात, मग त्याचा प्राण लक्षात येतो. नाही तर तसा प्राण लक्षात येत नाही. तुमचा सुद्धा प्राण आहे असं कसं म्हणावं? कारण तुम्ही बसलेले आहात आणि मी काय म्हणतोय ऐकतायत, तुमचे हावभाव, तुमचे डोळ्यांच्या पापण्या लवतायत आणि तुमच्या आतमधला प्राण जर गेला तर मात्र तुमचं शरीर कोसळेल, खाली पडेल. म्हणून प्राण आहे असं म्हणावं लागतं. प्राण जिथपर्यंत राहतो तिथपर्यंत शरीर राहतं. हा प्राण सुद्धा सूक्ष्म आहे. आपल्या शरीराच्या आतमध्ये ही सूक्ष्म सृष्टी आहे. ती नाश पावणारी आहे का नाही असा विचार करतोय आपण आज. या ठिकाणी आपण विचार जो आता सुरू केलाय तो आहे आपल्या शरीरामध्ये असलेली सूक्ष्म सृष्टी आणि बाहेर समष्टीने असलेली सूक्ष्म सृष्टी, याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त त्रासदायक जी सृष्टी असते ती कुठली असते? आपल्या शरीरामध्ये हे सगळे जे एलिमेंट आहेत, हे सगळे जे पदार्थ आहेत, या सगळ्या पदार्थांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? त्याच्यामध्ये निर्माण होणारे विचार. सगळ्यात महत्वाचा सूक्ष्म भाग काय? विचार. मग विचार कसे असतात? चांगले, वाईट, हे दोनच विचार आहेत. एक तर चांगला असेल किंवा वाईट असेल किंवा दोघांचं मिश्रण असेल, याच्या पलीकडे काही नाही. मग त्या चांगल्या किंवा वाईटला किंवा त्यांचं मिश्रण असणाऱ्यालाच आपण पाप किंवा पुण्य म्हणतो. त्यालाच आपण धर्म किंवा अधर्म म्हणतो, नीती अनिती असं म्हणतो, त्यालाच संकल्प विकल्प असं म्हणतो, त्यालाच योग्य अयोग्य असं म्हणतो. आपल्या शरीराच्या आतमध्ये येते. आता ह्याच्यावर जगामध्ये फार मोठा वाद आहे. फार म्हणजे फार मोठा वाद आहे की चांगले विचार आणि वाईट विचार ह्याच्याविषयी काय वाद आहे. सून आणि सासू या दोघींचं जर बोलणं ऐकलं तर मग काय लक्षात येतं? चांगले विचार कोणाचे आणि वाईट विचार कोणाचे? सून म्हणते नवरा माझाच आहे, माझ्याशिवाय कोणाचाही त्याच्यावर अधिकार नाही. आई म्हणते तू माझ्या नंतर आलेली आहेस, आधीपासून मी आहे, मी याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलाय, त्यामुळे हा माझाच आहे. आता दोघींचे दोन विचार. आता योग्य कोणाचे आहेत? विचार नक्की योग्य कोणाचे आहेत? आता तुम्ही सर्वजण ह्या परिस्थितीतून गेलेले असल्यामुळे तुम्हाला हे चांगलं माहित आहे. ही परिस्थिती सर्वांना माहित आहे. दोघींचे दोन विचार आहेत. खरे कोणाचे आहेत? योग्य कोणाचे आहेत? तुम्ही एकदम तटस्थ भूमिका घेऊ नका, दोन्हींचे बरोबर नाही. ही तटस्थ भूमिका आहे. दोघींना तुम्ही झिडकारून टाकलं. साधारणपणे जर विचार करू लागला तर कोणाचं तरी बरोबर पाहिजे का नाही? मग काय होतं? जेवढे सुनेच्या बाजूचे असतात ते म्हणतात तुझे बरोबर विचार आहेत, तुझंच खरं आहे. ती काय केलं? संपलं, तिचं म्हातारी झाली, मरेल कधीतरी, आता तिचं काय विचार करायचा आहे? तुझंच बरोबर आहे, हा तुझाच आहे, असे सुनेच्या बाजूचे म्हणतात. आणि सासूच्या बाजूचे काय म्हणतात? सासूची बाजू म्हणतात ती आत्ता आली, काना मागून आली, नंतर आली ती, आणि तुला खरं गरज आहे त्याची, कारण तू लहानपणापासून त्याला एवढं सांभाळलंस, म्हणजे आता खरं तर मरेपर्यंत तुला गरज आहे त्याची, तो तुझ्यासाठीच आहे महत्वाचा. तिच्यासाठी काय? तिला तर उरलेलं आयुष्य अख्खं तोच आहे ना, असं कोण म्हणते? सासूच्या बाजूची म्हणते. आता दोघींच्या विचारात चूक काय? बरोबर आहे, दोघींचंही बरोबरच आहे ना. दोघींचं बरोबर कोणाच्या दृष्टीने बरोबर आहे? सुनेच्या बाजूचीच्या बाजूने विचार केला तर तिचं बरोबर ठरतंय, आणि सासूच्या बाजूचीच्या बाजूने जर आपण विचार केला तर सासूचं बरोबर ठरतंय. मग खरं कोणाचं, खोटं कोणाचं? चांगलं कोणाचं, वाईट कोणाचं? चांगली कोण, वाईट कोण? पापी कोण, पुण्यवान कोण? धर्म कोणाचा, अधर्म कोणाचा? आणि याच सगळ्या प्रश्नांमध्ये अख्खं जगत आज फापललंय. सगळ्या जगताची जी वाट लागली ती त्याच्यात वाट लागली. मी तर फक्त एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. अख्खं जगत नव्हे, आपणही याच द्वंद्वामध्ये अडकून गेलोय. द्वंद्व आहे, द्वंद्व. इकडून ओढलं की इकडून ओढायला लागतं, ओढायचं आहे, नुसतं ओढावं लागतं. इकडून ओढतं एक तर तिकडून दुसरं ओढतंय. या द्वंद्वामध्ये सगळं जगणं प्रत्येकाचं आहे, आणि हे द्वंद्व कधीही संपत नाही. संसार चक्रच मुळात त्याच्यावर अवलंबून आहे. हे द्वंद्व संपलं तर संसार राहणार नाही.
त्यामुळे संसार टिकवायचा आहे का, तर म्हणायचं सासूला तो माझाच आहे, सुनेने. संसार जर टिकवायचा असेल तर सुनेने सासूला म्हणावं नवरा माझाच आहे, आणि सासूने सुनेला म्हणावं तू शहाणपण दाखवू नकोस, माझ्या पुढे चालू आहे, तुझं काही चालायचं नाही, असं कोणी म्हणावं, सासूनी म्हणावं, तरच संसार चालेल. सून जर म्हटली ठीक आहे तुम्ही म्हणताय तुमचं आहे, ठीक आहे तुम्हाला, संसारच संपला. काय होईल, संसारच संपला. संसार चालवायचा म्हणजे द्वंद्व, द्वंद्व म्हणजेच संसार. आपण या दोघींच्या उदाहरणावरून ह्याचा विचार करू शकतो. आता आपल्याच आतमध्ये काही द्वंद्व असतात. उदाहरणार्थ वडापाव खावा की नाही. आता वडापाव खावा की नाही हे काय आहे, खावा की नाही खावा हे काय आहे का, द्वंद्व नाही आहे. आणि बऱ्याच वेळा सगळ्यांनाच आहे. तरण्या पोरांना एवढा द्वंद्व नसतं वडापाव खाण्याबद्दल, त्यांना पैशाची अडचण असेल तर द्वंद्व वाटतं. पण साधारणपणे तरुण माणूस काय वडापाव खावा की नाही हा विचारच करत नाही, त्याला काही गरज नाही वाटत विचार करण्याची त्याची, तो खाऊन टाकतो, त्याला द्वंद्व नाही, म्हणून तो मस्त आहे. पण जरा उतार वय लागलं की तो विचार करतो खाऊ का नको, खावा की नाही खावायचा तो विचार करू लागतो. कारण बेसन पीठ त्रासदायक होईल का नाही होईल, त्याच्यामध्ये लसूण टाकलाय की नाही टाकलाय, बनवणाऱ्याने कसला हात लावलाय माहीत नाही, आतमध्ये नक्की तो काय करतो काय कळतच नाही. बरं पाव बनवणाऱ्याने त्या पावाचे बनवताना जे पीठ मळलं ते पायाने मळलंय का हाताने मळलंय, म्हणजे हे सगळे द्वंद्व असे निर्माण होतात. आतमध्ये सगळा प्रश्न निर्माण होतो. बघा तुम्ही असे प्रश्न होतातच. मी काय असे मनाचेच प्रश्न नाही सांगत, मी ऐकलेले प्रश्न सांगतो. लोक म्हणतात अरे खाऊ नको तो पाव, मी बघितलंय बेकरीमध्ये, असं मला अनेक लोक म्हणले. तरी पाव, मग मला जेव्हा पाव समोर येतो तेव्हा प्रश्न पडतो खाऊ का नको, कारण पायाने मळला असेल तर कुठून कुठून पाय घेऊन आलाय तेही कळत नाही. बरं पुढे जाऊन कळलं की पाव अत्यंत चांगल्या शुद्ध ठिकाणी बनवला आहे, व्यवस्थित बनवलेला आहे, असं सगळं कळलं तर डॉक्टर सांगतो मैद्याचे पदार्थ खाऊ नकोस, मैद्याचे पदार्थ खाल्ले की कोलेस्ट्रॉल होतंय, कोलेस्ट्रॉल खाल्ले की हार्ट अटॅक येऊन मरशील, झाला पाव बंद, खाऊ का नको. पण मिसळ समोर दिसली तर खावाच वाटतो, वडा दिसला समोर तर पावा टाकून खावाच वाटतो. असं द्वंद्व, जगण्यामध्ये सगळं द्वंद्व आहे. करावं काय, हे सगळे सूक्ष्म गोष्टी येतात आणि ह्याच्यावर हे शरीर हालतं. हे शरीर का हालतं, चिंतनाला जाऊ का नको, आतमध्ये विचार काय येतो, चिंतनाला जाऊ का नको, गेलं तरी काय तर आपलं काहीतरी पुराण लावेल, आपला विषय कुठला, हा काय चाललंय याचं काही कळत नाही, संसार सोडा संसार सोडा संसार मोडा, मस्त जगायचं तर ह्यापेक्षा हे काय लावलंय, मध्येच काहीतरी वेदांत सुरू केलाय. प्रत्येक विचारामध्ये आपल्याला काय आहे, काहीही करा, सकाळी उठल्यानंतर आंघोळ करू का नको हा सुद्धा प्रश्नच असतो. काही काही लोक फटकन उरकून घेतात, तो भाग निराळा. परंतु माझ्यासारख्या माणसाला तर फारच मोठा प्रश्न असतो, सकाळी उठल्यानंतर आंघोळ करू का नको, करू का नको असा प्रश्न येतो. बरं करायची ठरलं तर साबण कुठला वापरू, कुठलीही गोष्ट घ्या, जगण्यामधली कुठलीही गोष्ट आपल्याला द्वंद्वातच टाकतो. मग त्यातल्या काही गोष्टी सहज झाल्यात, आपण त्याला द्वंद्वात टाकतच नाही, पटकन उरकून टाकतो, म्हणजे अडचणीच येत नाही. काय कुठला विचार करायचा, घ्यायचे 2 तांब्या फटपट फटपट डोक्यावरून की झाले आंघोळ, त्यात काय, असे काय काय लोक म्हणतात, त्यात काय विचार करायचा एवढा. काय काय म्हणतात, नाही आंघोळीला गेल्यानंतर पहिलं बाथरूम स्वच्छ धुवून काढतो, म्हणजे अर्धा तास तो बाथरूमच धुतो, आणि उरलेल्या 15 मिनिटात आंघोळ करेल का नाही, मग करणार नाही. अर्धा तास जर बाथरूम धुवायला घालवले तर उरलेले 1 तास तो आंघोळ करतो, 1.5 तास बाथरूममध्येच असतो. असे पण लोक असतात. आणि काही 2 मिनिटं कधी गेला आणि कधी बाहेर आलाही कळत नाही. द्वंद्व, गोंधळ आहे सगळ्या जगत म्हणजे काय, असा सगळा द्वंद्वातला व्यवहार आहे. मलाही कधी कधी वाटतं हे सांगावं की नाही सांगावं, म्हणजे बोलावं की नाही बोलावं. बरं ऐकणारे काय म्हणतील, मला द्वंद्व काय आहे, सांगू की नाही सांगू हा पहिलं द्वंद्व. पुढे ऐकणारे काय काय म्हणतील, प्रत्येकाला बरं वाटेल का नाही, आवडेल का नाही प्रत्येकाला, असं माझ्या आतमध्ये विचार आहे. प्रत्येकाला आवडेल का नाही, प्रत्येकजण काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, हे काय सगळं हे विचार सदैव सुरू आहेत. सदैव प्रत्येक क्षणाला प्रत्येक आपल्या कृतीच्या आधी विचार आहे. आणि हा विचार आपल्याला 2 गोष्टीमध्ये नेतो, एक तर चांगलं किंवा वाईट. आता हे चांगलं आणि वाईट ठरवलं कोणी, चांगलं आणि वाईट कोणी ठरवलं, काय चांगलं आहे काय वाईट आहे कोणी ठरवलं. ज्या ठिकाणी आपण जन्माला येतो, ज्या घरात जन्माला येतो, ज्या वर्णात जन्माला येतो, ज्या लोकेशनमध्ये म्हणजे ज्या गावी जन्माला येतो, ज्या देशात जन्माला येतो, त्या ठिकाणच्या लोकांनी म्हणजे तिथल्या परिस्थितीने आपल्याला ठरवून दिलेलं आहे की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. अमेरिकेतल्या लोकांचं जर बघितलं तर वयाच्या 18व्या वर्षी मुलाला पण आणि मुलीला पण घराच्या बाहेर लाथ घालून हाकलून देतात. तुझं तू बघ, 1 रुपया फुटकी कवडी नाही, तुझं तू बघायचं, नोकरी कर, चाकरी कर, शिक्षण कर, काय करायचं ते कर. अमेरिकेमध्ये आपल्या इकडे 28 वर्षाचा घोडा झाला तरी बापच त्याला पैसे देतो. अख्खं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएट वगैरे सगळं बापच करतो. अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत काय केलं जातं,
अमेरिकेत 18 वर्षाचा झाला मुलगा किंवा मुलगी दोघांना हाकलून दिलं जातं घरातून. राहण्याची व्यवस्था, कपड्या लत्त्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, पुढचं आयुष्याची जे काय निर्णय तुझं तू बघ, असं तिथलं काय आहे, कल्चर आहे, तिथली संस्कृती आहे. आणि आपल्याकडे म्हातारा माणूस झाला तरी पोरातला जीव काय जात. मग श्रेष्ठ कोण आहेत, अमेरिकेचे लोक आहे का आपले लोक श्रेष्ठ आहेत? आपण संस्कृती आपली खूप श्रेष्ठ आहे म्हणतो, पण त्यांची संस्कृती ते तर 18 वर्षातच मुलाचा मोह संपून टाकतात. अपवादात्मक काही लोक आहेत तिथे. आपल्याकडे माणूस मरेल पण मोह मुलातला जात नाही. आणि आपल्याकडे सगळे वेदांत अभ्यास करणारे, धर्मशास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत. मग खरे योगी कोण आहेत? ते का आपण आहेत, त्यांच्या आचरणात आहेत डायरेक्ट, नाही का? मग चांगलं काय वाईट काय? मुलाला 18व्या वर्षातून, मुलाला किंवा मुलीला 18व्या वर्षी हाकलून देणं चांगलं आहे का न हाकलून देणं चांगलं आहे? सांगा बरं, काय चांगलं आहे? काय नाही, त्या परिस्थितीने ठरवलंय. तुम्ही भारतात जन्मले म्हणून योग्य नाही म्हणाल. अमेरिकेतले लोक म्हणतील भारतातले लोक बावळट आहेत, नाही का? कुठलीही कृती, कुठलाही विचार हा त्या तिथल्या परिस्थितीनुसार ठरत असतो. शहरात जर गेलं तर टी शर्ट, स्कर्ट, जीन्स हे साधारण गोष्टी आहेत, एकदम साधारण आहे. पण एखाद्या खेडेगाव जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी जीन्स जरी घातली काय मोठं पाप केलं यांनी, आणि हिने घातले तर मग तर वाटोळच, अख्ख्या गावाच बोबाटा करेल. म्हणजे स्त्रीने जर जीन्स घातली कुठे खेडेगावात तर लोक म्हणतील हे फारच बिथरली लोक ही. पण शहरामध्ये काही नाही, परिस्थितीनुसार विचार जो आहे तो योग्य किंवा अयोग्य ठरतोय. अमेरिकेतले विचार आणि भारतातले विचार वेगळे आहेत. भारतामध्ये सुद्धा गावोगावी घरोघरी विचार वेगळे आहेत. ब्राह्मण कुटुंब असेल आणि क्षत्रिय कुटुंब असेल, जमीन आणि आसमानचा फरक आहे. वैश्य आणि शूद्र यांचा जर विचार केला, प्रत्येकाचा वेगळा विचार आहे, बरोबर नाही? म्हणजे कुठे आहे, म्हणजे कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या घरात आहे, कुठल्या जातीत आहे, कुठल्या वर्णात आहे, यानुसार प्रत्येकाचे विचार भिन्न 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 भिन्न, किती अगणित, त्याला हिशोबच नाही काही, अगणित. म्हणजे 2 ब्राह्मण जरी एकत्र घेतले तर त्या 2 ब्राह्मणाचे विचार वेगवेगळे आहेत आणि त्या विचारानुसार त्यांच्या कृती वेगळ्या आहेत. मग त्यानुसार त्यांच्यामध्ये वाद आहेत. हा म्हणतो माझं बरोबर आहे, तो म्हणतो माझं बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक विचारांमध्ये, 2 माणसांच्या विचारामध्ये, 2 देशांच्या विचारामध्ये, 2 राज्यांच्या विचारामध्ये, स्त्री पुरुषांच्या मध्ये नव्हे, आपला सुद्धा विचार वेगवेगळा आहे. आपलाच विचार आपणच जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला सुद्धा लक्षात येतं की बरोबर का चुकीचं, योग्य का अयोग्य, आपल्यालाच आपलं वाटायला लागतं. असं द्वंद्व, असा हा विचारांचा विषय आहे. अधिक या विचारामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, दया, करुणा, प्रेम, किती अगणित. म्हणजे बाह्य तर असं आहेच, अधिक आपल्या आतमध्ये प्रेम, करुणा, दया, क्षमा, उदात्तपणा, उन्मत्तपणा, मद, मत्सर, अहंकार, नको ते विचित्र विचित्र विचित्र, चांगले 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 विचार आपल्या आतमध्ये. आणि हे चांगले का वाईट हे आपणच ठरवलेले आहेत. आपण ठरवून घेतलं हे असं 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 बरोबर आहे. आपण म्हणजे मग हे सगळे त्याला आले जोडून. इंग्रजीत एक म्हण आहे, ह्युमन बीइंग इज अ सोशल ॲनिमल. ह्युमन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, म्हणून त्याला हे तसं राहावंच लागेल. ज्या समाजात तो राहतो त्याप्रमाणे त्याचे विचार असायला पाहिजे. त्यांच्या बाजूला गेला की मग त्याला काहीतरी वेगळाच परिणाम भोगावा लागतो. ज्या समाजात असेल तो, जिथे कुठे असेल, मग तो स्वर्गलोकात असेल तर स्वर्गलोकाप्रमाणे त्याचे विचार असले पाहिजेत. तो अमेरिकेत असेल तर अमेरिकेतल्या लोकांप्रमाणे विचार असले पाहिजेत. मृत्यूलोकात असेल तर मृत्यूलोकातल्या, भारत देशामध्ये असेल तर भारत देशातल्या, महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांप्रमाणे विचार पाहिजेत. जिथे राशील त्याप्रमाणे विचार असावेत, म्हणजे अडचणी कमी येतात. पण त्याच्यातला एखादा बंड करून निघतोच, तो म्हणतो असेच विचार का, रोज धोतर घालूनच स्नान संध्या करायची गरजच काय, मी जीन्स पॅन्ट घालून करील असं ब्राह्मणाचं पोर म्हणतं. काय गरज नाही धोतर घालायची असं ब्राह्मणाच्या पोराने जर म्हणायला लागलं तर बाप म्हणतो तुला घालायचं ते घाल बाबा, पण कमीत कमी स्नान संध्याला तरी नको घालू. तू जेवण जीन्स पॅन्ट घालून झोप, जीन्स पॅन्ट घालून फिरत राहा, पण कमीत कमी पूजा अर्चा करताना तरी धोतर घाल. काही ब्राह्मण म्हणू लागले की जानवं घालायची गरज काय, क्षत्रिय वैश्यानी तर कधीच जानवे फेकून दिलीत, कोणाच्या अंगावर जानवं दिसतच नाही. आणि ब्राह्मणातले काही हुकले असल्यामुळे त्यांची जानवी गेली. आता जानवं घालणं हे बरोबर आहे का चुकीचं आहे, हा विचार सुद्धा कसाच आहे, अगदी तसाच आहे. म्हणून मी बरोबर आहे का चुकीचं आहे असं सांगितलं नाही. योगरत व्हावं का भोगरत व्हावं असा परमार्थात प्रश्न आहे. काय करावं नक्की, म्हणजे योग करावा, निग्रह करावा का भोगत राहावं.
योगरतो वा भोगरतो, संगरतो वा संगविहीना, संग करावा का असंग करावा, नक्की करावं काय असा प्रश्न आहे. म्हणजे जंगलात जावं का जनात राहावं, जनात राहून नामस्मरण करून कीर्तन करून मुक्त व्हावं का जंगलात जाऊन तपश्चर्या करून समाधी लावून मुक्त व्हावं, असाही विचारच आहे. हाही प्रश्नच आहे. असंख्य विचार असे द्वंद्व आहे. आणि आपण लगेच शिक्का मारून टाकतो, आपला जसा विचार असेल तसा जुळला, वा काय माणूस आहे नाही का. एकाला पट्टीचा दारू पिणारा भेटला सोबत की दुसरा दारुड्या का म्हणतो, काय माणूस आहे, फार फार आवडला आपल्याला. काय आवडला, त्याचे विचार जुळले. आणि त्याच्यासमोर जर एखादा अत्यंत सात्विक मनुष्य भेटला तर तो म्हणतो काय उपयोगाचा नाही हा, नाही का. समान गुणेषु व्यसनेषु सख्यम, सख्य होऊन जातं त्यांचं आपोमत. जिथपर्यंत तुम्हाला माझे बोलणं पटतंय आवडतंय तिथपर्यंत तेवढेच तुमचे माझे गुण जुळलेत, तेवढेच तुमचा माझा विचार जुळलाय. प्रत्येक विचार जुळलेलाच असं नाही. विचार जो आहे हा विचार प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, प्रत्येकाचा विचार हा ठरलेला आहे, त्याप्रमाणे त्याला बरोबरच वाटतं आणि त्यालाच पुढे प्रश्न निर्माण होतो हे योग्य आहे का अयोग्य आहे. म्हणजे एकतर आपलं द्वंद्व बाह्य जगताशी सुद्धा आहे आणि एकतर द्वंद्व आपला आंतरजगताशी सुद्धा आहे. आपलं आंतरजगत आणि आपलं बाह्य जगत या दोघांमध्ये द्वंद्व करण्यामध्ये आपण एवढे गाफील आहोत की भगवंत काय, आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलो की नाही अडकलो याच्याचं थांगपत्ताच नाही. कारण हे कळण्यासाठी, हे कळून घेण्यासाठी आपल्याला वेळ नाही, कारण आपण द्वंद्वात आहे. आपण या ठिकाणी नाश पावणाऱ्या पदार्थात अडकलोय की नाही हे पण आपल्याला माहित नाही. घरदार, मुलं बाळ ह्या सगळ्यांचा विचार करण्याच्या नादात हे सगळे नाश पावणारे आहेत की नाही याचा विचार करायला वेळ कोणाला नाही. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंतची धावपळ करावी लागते, अन्न धन मान कमवण्यासाठी जी धावपळ करावी लागते, या सगळ्याच्या धावपळीमध्ये हे सगळं जगत नाश पावणारं आहे की नाहीये याचा विचार करायला वेळ कुठे आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आतमध्ये निर्माण होणारे हे असंख्य विचार, एवढे विचार आहेत की त्या विचारांची विल्हेवाट लावता लावता ते विचार नश्वर आहेत का नाही याचा आपण कुठे विचार करतो. कारण आतमध्ये निर्माण होणारा विचार कृतीत आणण्यासाठी आपली धावपळ आहे. माझ्या आतमध्ये विचार काय आला की मी ज्ञानेश्वरी वाचावी, मग आता ज्ञानेश्वरी वाचावी हा जो विचार आला ती कृतीत आणण्यासाठी मी वेळ जातो नाही का. माझ्या आतमध्ये जो काही विचार येईल, मला असं आतमध्ये वाटलं की मी तीर्थयात्रेला जावं, मग तीर्थयात्रेला जाण्यासाठी जो विचार आला होता तो विचार ती कृती करण्यामध्ये माझा जातो. मग त्यासाठी त्याच रीतीचे विचार केले जातात. मग आलेला विचार योग्य होता का अयोग्य होता याचा मी सुरुवातीला विचार करत नाही. एखाद्या विचारानंतर कृती केल्यानंतर जर दुःख आलं तर माणूस विचार करतो अरे हे आपलं चुकलं बरं का. काय झालं, म्हातारपणामध्ये होतं काय, कृती करणारं जे शरीर आहे ते थकतं. म्हातारपणामध्ये ज्या शरीराने कृती करायची होती म्हणजे क्रिया करायच्या होत्या ते शरीर थकतं, म्हणजे क्रिया करता येणार नाही. असं लक्षात आले की मग विचार येऊ लागतात आपण जे काही केलं त्याच्यासाठी जे काही विचार केले होते हेच मुळात चुकले. काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही जर आधी भेटले असते ना, म्हणजे बाबांना म्हणायचे महाराज तुम्ही जर आधी भेटले असते कशाला आम्ही हे सगळा प्रपंच मांडला असता हो, असं बाबांना काही लोक म्हणताना मी ऐकलं. म्हणजे म्हातारपणामध्ये लक्षात येतं की आधी जे केलेले कृती आणि त्यासाठी केलेले विचार सगळे चुकले, पण त्यावेळेस ते बरोबर होते, आता चुकले. सांगायचा मुद्दा असा आहे की जो काही आपण विचार करतोय हा विचार, तो विचार पुढे निर्माण करून त्या विचाराच्या पुढे निर्माण करण्याची जी आपली गती आहे, तो विचार ज्या रीतीने आपल्याला कृतीत आणता येईल यासाठीच आपण धावपळ करतोय. आपली धावपळ फक्त काय, विचार आणि त्या विचाराला पूर्णता आणण्यासाठी करावी लागणारी कृती, याच्यामध्येच इतके गुरफटून गेलो की तो विचार म्हणजे काय आहे, तो विचार खरा आहे का खोटा आहे, नश्वर आहे का नाहीये, म्हणजे नाश पावणार आहे की नाही याचा आपल्याला विचार नाही. जसं मुलाचं संगोपन करता 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 घरदाराचं संगोपन करता 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 तो पदार्थ कसा आहे याचा विचार कोण करतं. कुठल्याही पदार्थाचा भोग घेत असताना तो भोग घेत 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 तो पदार्थ नाश पावणार आहे का याचा विचार कोण करताय. तो पदार्थ नाश पावल्यावर रडत बसतात मग नाही का, तो पदार्थ नाश पावला तर रडत बसतात. आता सगळेच पदार्थ नाश पावल्यानंतर रडायलाच कारणीभूत होतले असेल नाही, पण त्या पदार्थात जितका आपला जीव गुंतलेला असेल, जेवढे आपण त्याच्यात रममाण असेल तेवढं दुःख होतच असतं. म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा जर वारला तर नवरा असेपर्यंत त्या नवऱ्याचा जो उपभोग तिने घेतला तिथपर्यंत तिला बरं वाटतं, पण नवरा अचानक मेला. आता तो मेला म्हणजे अचानक थोडा मरतोस, तो अचानक मरतो काय नाही, त्याचा नाश होण्याचा कालावधी ठरलेला आहे. जगातल्या प्रत्येक पदार्थाचा नाश होण्याचा कालावधी ठरलेला आहे.
मग तो अचानक मेला आपल्या दृष्टीने, तेव्हा ती म्हणते, काय म्हणते, वा वा छान झालं, नाश पावणार होता पावला, असं म्हणत नाही. ती म्हणते असं कसं झालं, कसं झालं म्हणजे तुला अक्कल नव्हती का विचार करायची, असं होणारच होतं, तो मरणारच होता, ह्याची विचार तू करून राहिली असतीस तर तू आज सुखी असतीस. पण मग जगातले लोक काय म्हणतील, खरं तर जीव फार लाभाड आहे, त्याला माहित असतं सगळे, पण जगाच्या भीतीने, ज्या जगात आपण वावरतो त्या जगाच्या भीतीने, जगाची काळजी असल्यामुळे प्रत्येकजण दाखवतो की हा नाही खरं रे, वाईट झालं चांगलं झालं, वाईट झालं चांगलं झालं, हे जे सगळं सुरू आहे हे सगळ्यांना माहित नाही असं नाही, मी जो विषय सांगतो तुम्हाला माहितच आहे, पण संसार टिकवायचा आहे आपल्याला, म्हणून आपण काय करतो, त्यांच्यासारखं राहतो. मुळात हे सगळं जे आलं ते आतून, म्हणजे सूक्ष्म सृष्टीतून बाहेर पडलेलं आहे. जे काही जगतोय आपण हे सगळं आतमध्ये असलेल्या विचारांवर जगतोय. आपलं जगणं हे विचारांवर आहे. आपल्या आतमध्ये जो विचार येतो त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करतो आणि कसंही करून तसं जगतोच. आपल्या आतमध्ये जे विचार येणार आहेत ते चांगले का वाईट हा भाग तर आहेच, परंतु जे विचार येतील ते चांगले असो किंवा वाईट असो ते आपण जगणार म्हणजे जगणार. मग फक्त गुप्तपणे किंवा उघडपणे एवढाच फरक राहतो, जगाच्या समोर किंवा जगाच्या मागे. आपल्या आतमध्ये जे आहे विचार, हे विचार, या विचारांना जगवण्यासाठीच आपण जगतो आहोत. आपल्या आतमधल्या विचारांना जगवण्यासाठी आपलं जगणं आहे. पण हे विचार नाश पावणारे आहेत का नाही याचा विचार आपल्याकडे मात्र येत नाही. आपल्या अंतःकरणातून हे विचार बाहेर पडतात, अंतःकरणातून ते स्फुरतात, मनाकडे येतात, बुद्धीकडे येतात, अहंकाराकडे येतात, इंद्रियावर येतात, प्राणावर येतात, मग शरीरावर येतात, मग शरीर वागतं, मग शरीर हलतं. तर अंतःकरणामधून स्फुरलेले हे विचार जे आहेत हे मुळात खरे आहेत का खोटे आहेत? नाही, खऱ्या खोट्यापेक्षा ते नाश पावणारे आहेत का नाही आहेत? प्रत्येक विचार जो निर्माण होईल, कारण प्रत्येक विचार उत्पन्न झाला, प्रत्येक विचाराचा उदय झाला, प्रत्येक विचार जर उदय झालेला आहे तो प्रत्येक विचार हा अस्त पावतोच. तुमच्या आतमध्ये निर्माण होणारा क्रोध उदय पावला तर क्रोधाचा अस्त होतो का नाही? होतो का नाही? मग क्रोधाचा अस्त होत असतो असं जर एखाद्याने विचार करून ठेवलेला असेल तर त्याला कितीही क्रोध आला तरी त्या क्रोधाने काय होणार आहे? जेव्हा क्रोध येईल तेव्हाच त्याला लक्षात असेल की हा क्रोध जो निर्माण झाला तो नाश पावणार आहे, आणि नाश पावणारा असल्यामुळे त्या क्रोधाशी काय घेणं नाही, आला तर येऊ दे, कारण तो निर्माण व्हायला कारण मात्र निराळा आहे. क्रोध निर्माण व्हायला कारण निराळा आहे, ते कारणाचा आपण आता सध्या विचार करत नाही. पण जो क्रोध अंतःकरणातून बाहेर आला तो क्रोध जर आपण विचार करून ठेवला की हा नाश पावणार आहे तर त्या क्रोधाचा परिणाम होणार नाही, म्हणजे झाला तरी त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. म्हणजे तुम्ही क्रोधाने भिंतीवर असलेलं घड्याळ घेतलं आणि आपटून फोडून टाकलं तरी घड्याळ फुटल्याचं दुःख तुम्हाला होणार नाही. क्रोधाच्या भरात तुम्ही काही केलं तरी तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे क्रोधाचा उपभोग पुढे होईल, परंतु तो क्रोध काही क्षणापुरताच असल्यामुळे पुढच्या क्षणाला त्याचं नाशिवंत पण तुम्ही लक्षात घेतल्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून काही त्रास होणार नाही. विवेक तुम्ही त्या क्रोधाचा केला तर अडचण नाही. तसंच आहे क्रोधाच्या विरुद्ध प्रेम. तुमच्या आतमध्ये निर्माण होणारं चांगला भाव, प्रेम, एखाद्या पदार्थाविषयी निर्माण होणारं प्रेम हे सुद्धा काही वेळेपुरतच असतं. ती वेळ किती, 1 सेकंद असेल किंवा 1 तास असेल. आतमध्ये निर्माण होणारं प्रेम हे सुद्धा काही वेळेचंच आहे, ते सुद्धा नाश पावणार आहे. म्हणून ज्या पदार्थावर प्रेम केलं, जिथपर्यंत प्रेम आहे तिथपर्यंतच ते राहू द्या. नाश पावल्यानंतरही पुन्हा अविवेक जर असेल तर त्याच्यातच तो अडकून जातो. जसं क्रोध केल्यानंतर क्रोध आला, क्रोध हा एक विचार आहे, ती एक वृत्ती आहे. क्रोध आला, त्याच्याने पुढे काहीतरी घडलं, आला आणि तो गेला, पण लहानपणी आलेला क्रोध अजूनपर्यंत त्रास देतो. लहानपणी आलेला क्रोध अजूनपर्यंत त्रास देत असतो. लहानपणी निर्माण झालेलं प्रेम, एखाद्या पदार्थाविषयी निर्माण झालेला चांगला भाव तो अजूनही राहू शकतो. म्हणजे तो आला आणि गेला, पण जसं मेलेला माणूस मेला, आता काय त्याचं राहिलं नाही जगात, कोणाला त्याचा थांगपत्ता शोध लागत नाही, पण तरी सुद्धा माणसं त्या मेलेल्या माणसाची आठवण काढून काढून रडत राहतात. आणि काही लोक तो मेला, कधीच मेला, पण तरी त्याला म्हणतात बरं झालं मेला, बरं झालं मेला. कधी मेला तो? कधीच मेलाय तो. आता तू काय बरं झालं करतोस? म्हणजे वाईट झालं काय आणि बरं झालं काय? हे गेला तो, बरंही झालं नाही आणि वाईटही झालं नाही, तो कधीच विषय संपलेला आहे. मग त्याचे दुश्मन म्हणतात बरं झालं, आठवण काढून 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 बरं झालं म्हणतात, आणि त्याचे मित्र
आठवण काढून 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 म्हणतात वाईट झालं, वाईट झालं, वाईट. अगदी तसंच आहे. क्रोध सुद्धा आला आणि गेला, प्रेम सुद्धा आलं आणि गेलं, मद मत्सर जे काही आतमध्ये हे सर्व विचार आहेत हे सगळे येतात आणि नाश पावतात, नाश पावतात, नाश पावतात, नाश पावतात, नाश पावतात. हे पावतच राहणार, नाशच पावत राहणार आहेत. कारण त्यांचा उदय होतो. उदय होणारा पदार्थ नाश पावतो. नाश होणाऱ्या पदार्थांचा विचार करू नये. विचार करू नये म्हणजे आले तर ये, गेले तर जा. नव्हे, आले तर ये, गेले तर जा काय, ते येणारच आहेत. आणि जे आले म्हणजे उत्पन्न झाले, जे उदय पावले ते नाश पावणारच आहे. जो नाश पावतो त्याचा आपण विचार करू नये, त्याच्यावर आपण काळजी करत बसू नये. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्थिरता मिळेल. नाहीतर तुम्ही कुठल्या तरी अशा एखाद्या विचारामध्ये अडकून पडाल की जेणेकरून तुम्हाला पुढे आपल्याला काय करायचं याचा थांगपत्ता राहणार नाही. आपण कशात अडकलेलो आहोत? आपण विचारांमध्येच अडकलेलो आहोत. कृती ही नंतरची आहे. क्रियेमध्ये आपण अडकलो हे दुसरा भाग आहे. पहिला भाग आपण विचारात अडकलेलो आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाशिवरात्री असली रे असली की आपल्याला काय करायला पाहिजे? मोठा उपास धरायलाच पाहिजे. तो पहिल्या त्या दिवशी रात्री सोडून जमत नाही, दुसऱ्या दिवशीच सोडायला पाहिजे. हा काय एक विचार आहे. जा अमेरिकेत बघा महाशिवरात्रीला काय करतात. ते म्हणतात ते नास्तिक लोक आहेत, असं तुमचं मत आहे. प्रत्येक जण इथे काहीतरी विचार घेऊन बसलेला आहे आणि तो त्याच्यावरच हट्ट धरू नये. प्रत्येक जण काय त्या विचारांवरच हट्ट धरू नये. जगातले प्रत्येक पदार्थ हे भगवंताचेच आहेत. जगातले वाईटातले वाईट आणि चांगल्यातले चांगले हे दोघं कोणाची लेकरं आहेत? वाईटातली वाईट गोष्ट आणि चांगल्यातली चांगली गोष्ट. मग चांगल्यातली चांगली म्हणजे देवाची आणि वाईटातली वाईट म्हणजे कोणाची? अशा प्रकारचा हा देव नाहीये. सूर असुर हे दोन्ही सुद्धा ज्याची लेकरं आहेत तो जो भगवंत आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपण या ठिकाणी जो अभ्यास करतो आहोत तो राक्षसाच्या विरुद्ध असलेल्या देवाचा करत नाही. म्हणजे सूर असुर यांच्या पलीकडे असलेला जो देव आहे त्याचा विचार आपण करतो आहोत. या ठिकाणी आपला जो अभ्यास सुरू आहे तो कशाचा सुरू आहे? यांच्या पलीकडे असलेल्या देवाचा सुरू आहे. म्हणून जगातला वाईटातला वाईट जरी असला तरी साधू संतांना तो प्रिय असतो आणि चांगल्यातला चांगला असेल तरी सुद्धा तो सुद्धा प्रियच असतो. म्हणजे दोघंही त्याला मान्यच आहे. म्हणून चांगलं वाईट असं काही नाही, शुभ अशुभ असं काही नाही, धर्म अधर्म असं काही नाही. जे अधर्मात अडकलेले आहेत त्यांना धर्मशास्त्र शिकवतं तुम्ही धर्मात या. जे पापांमध्ये अडकलेले त्याला धर्मशास्त्र शिकवतं तुम्ही पुण्य करा किंवा पाप क्षालन करा. वेदांत शास्त्रामध्ये काय आहे? पाप का पुण्य, धर्म का अधर्म, चांगलं का वाईट, हे सगळे विचार जे आहेत हे नाशिवंत आहेत, नाश पावणार आहेत आणि ते तुमच्या पूर्व कर्मानुसार निर्माणच होतील आणि पुन्हा निर्माण झालेले अस्त पावतील. आपण त्याच्यातच अडकून गेलो. माया म्हणते बरं झालं, हा आधी पापामध्ये अडकला होता, आता पाप नाशामध्ये अडकलाय. आधी हा कशात अडकला होता? पाप विचार, पाप बुद्धीमध्ये अडकला होता. माया काय म्हणते? हा आधी पाप बुद्धीत अडकला होता. निर्माण होणारी पाप बुद्धी म्हणजे पाप विचार हा सुद्धा नाश पावणारच होता. त्याला काहीतरी सुचलं, काहीतरी झालं आणि आता पाप शालन करायचंय याच्यामध्ये तो अडकला. आता पाप शालन करणं हे सुद्धा नाशिवंतच आहे. माया म्हणते बरं झालं, इकडे असा अडकला होता आता असा अडकलाय. पुढे जाऊन त्याला अजून काहीतरी सुचतो, तो म्हणतो पुण्य उत्पत्ती करू. मग तो पुण्य उत्पत्ती ही सुद्धा नाशकारक आहे कारण पुण्याचा सुद्धा क्षय होतो. मग पुण्य उत्पत्तीत अडकतो कारण पुण्य उत्पत्ती ही सुद्धा क्षय पावणारी हे त्याला लक्षात येत नाही. शास्त्रामध्ये पुन्हा मग सांगितलं आता बोध की बाबा पुण्याचा क्षय होतो, पुण्य क्षय जाती अधोगती असा तुकोबाचा अभंग आहे, त्याचाही सुद्धा क्षय होतो. म्हणून पुण्य उत्पत्ती करण्यामध्ये तो अडकतो. पुण्य उत्पत्तीचा विचार, पुण्याचा नाश होईल याच्यासाठी त्याचा क्षेम करावा, त्याचं पालन करावं यासाठी तो अडकतो. अशा रीतीने धर्म अधर्म पाप पुण्य याच्यामध्येच अडकलेले आहेत. ते नाश पावणारे असल्यामुळे त्याचा विचार करावा की नाही याच्यामध्ये तो काही अभ्यास करत नाही. त्याचं नाशिवंत पण तो लक्षात घेतच नाही, त्याचा अस्त लक्षात घेत नाही. एखाद्या पदार्थांचा अस्त जर होणार असेल तर त्याच्यामध्ये अडकू नये. उदाहरणार्थ दिवस मावळतीला चाललेला आहे. आता मावळतीला चाललेल्या दिवसाकडे आपण जर पाहू लागलो तर सूर्याचं जे प्रतिबिंब असतं, नाही सूर्याचं जे बिंब असतं ते कसं दिसतं? अत्यंत मनमोहक. त्यावेळेस आकाशामध्ये निर्माण झालेल्या रंगछटा जर आपण पाहिल्या तर असं इतकं सुंदर वाटतं, इतकं छान वाटतं. पण आतमध्ये त्याला जर हे लक्षात आलं की हे क्षय पावणार आहे तर तो ते सगळं पाहूनही दुःखी होत नाही.
त्याचा उपभोग घेऊनही तो शांत असतो. हे जसं जगामध्ये दिसतं. त्याला काही वाटतं का? ते थांबू शकत नाही. ते थांबू शकत नाही. येणारा अंधार सुद्धा, जो आता अंधार उदय पावला, तो अंधार सुद्धा क्षय पावतो, तो अंधार सुद्धा नाहीसा होतो. मग निर्माण झालेला अंधार सुद्धा आता अंधार जावा असं सगळ्यांनाच वाटत नाही. चोराला वाटतं अंधार जाऊच नये, आणि चांगल्या माणसाला वाटतं कधी उजेड होईल. उजेड जाऊ नये असं चांगल्यांना वाटतं, पण उजेड गेल्याशिवाय राहत नाही. अंधार जाऊ नये असं चोराला वाटतं, पण अंधार गेल्याशिवाय राहत नाही. चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म हे सर्व विचार त्याप्रमाणेच आहेत. हे सुद्धा चांगले विचारच राहावेत असं काही लोकांना वाटतं. आतमध्ये कसे राहावेत? चांगले विचारच राहावेत असं काहींना वाटतं. काहींना वाटतं वाईट विचार असले तरी काय हरकत नाही. काही वाईट विचार टिकवण्यामध्ये जगतात, म्हणजे काही पाप करण्यामध्ये जगतायत. पाप करण्यामध्ये त्यांचं जगणं आहे, आणि काहींचं चांगलं करण्यामध्ये जगणं आहे, काहींचं मिश्रण आहे. पण हे सगळे कोणीही हेच लक्षात घेत नाहीत की या विचाराची उत्पत्ती झाली आहे आणि त्यांचा अस्त होणार आहे. यांचा अस्त होणार आहे हे जर लक्षात आलं तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की तुमच्या अंतःकरणातून निर्माण झालेली ही कुठलीही वृत्ती, या वृत्तीला काहीही किंमत नाही. कारण का? अस्त पावणारा पदार्थ आहे तो. जो पदार्थ अस्त पावतो. तुम्ही म्हणाल मग अरे मग जगण्याचा अर्थ काय राहिला? का साधारण माणसाची अशी गंमत येते. ते म्हणतात तुम्ही जर सगळ्याच असं नाही, सगळ्याचाच तुम्ही विचार सोडून द्यायला सांगताय, सगळ्याचाच तुम्ही विचार सोडून देताय, म्हटलं जगण्याचा अर्थ काय राहिला? जगण्याचा अर्थ याच्या पुढे जाऊन सापडेल. याच्या पुढे गेल्यानंतर जगण्याचा अर्थ कळणार आहे. जगण्याचा अर्थ जसं पाप करणाऱ्या माणसाला पाप करण्यातच जगण्याचा अर्थ सापडतो. त्याला काय वाटतं? पाप करण्यामध्येच जगणं आहे असं पाप करणाऱ्याला वाटतं. पुण्य करणाऱ्याला वाटतं पुण्य करण्यातच जगणं आहे. मधला मनुष्य इकडे तिकडे गटागड्या खात राहतो. हे जसं आहे, म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं? तो जे करतो त्याच्यात जगणं आहे. स्थूल प्रपंचात जगणाऱ्याला असं वाटतं की स्थूल प्रपंचात जगणंच खरं आहे, आणि काही लोक मात्र आतमध्ये सूक्ष्म विचार करू लागतात. त्यांना वाटतं सूक्ष्म विचारामध्ये खरं जगणं आहे. तीर्थयात्रा करणाऱ्याला, पायपीट करून इकडून तिकडे जाऊन दर्शन घेणाऱ्याला असं वाटतं की तीर्थयात्रा करणंच खरं आहे, भजन पूजन करणंच खरं आहे, आणि ध्यान लावून बसणाऱ्याला असं वाटतं नाही, ध्यान लावणं खरं आहे. अशा रीतीने सगळेच लोक क्षय पावणाऱ्या, नाश पावणाऱ्याच विचारांवर अडकलेले आहेत, आणि तेच खरं वाटतंय, तेच जगणं आहे असं वाटतंय. आणि खरं हे जगणं ज्याच्यामुळे आहे, तो जगज्जेता जो आहे, तो जगत जनिता जो आहे, तो मात्र त्याच्याशी जगणं जे आहे. कारण जगता कुठे येतं? स्थूल प्रपंचातही जगता येतं आणि सूक्ष्म प्रपंचातही जगता येतं. जसं तीर्थयात्रा करणारा मनुष्य स्थूल प्रपंचात जगत असतो, आणि ध्यान लावणारा मनुष्य सूक्ष्म प्रपंचात जगत असतो. म्हणजे स्थूल प्रपंचातही जगता येतं, सूक्ष्म प्रपंचातही जगता येतं, चांगल्यातही जगता येतं, वाईटातही जगता येतं, पाप करणाऱ्यातही जगता येतं, पुण्य करणाऱ्यातही जगता येतं, धर्म करणाऱ्यातही जगता येतं, अधर्म करणाऱ्यातही जगता येतं. हे जसं आहे त्याचप्रमाणे भगवंतातही जगता येतं. हे माहीत नसल्यामुळे लोक याच जगण्याला खरं जगणं समजू लागलेत. हीच माया आहे, ही त्याचीच माया आहे. कारण तुम्ही जर असं ठरवलं की आज जाऊन आपण पंतप्रधानाला जरा भेटून चहा बी पिऊन येऊ, संध्याकाळी त्याच्याकडे जाऊ, कोणाकडे? पंतप्रधानाकडे जायचं आणि चहा वगैरे पिऊन येऊ, त्याला काय एवढं अवघड काम आहे का? जमेल? नाही, जाऊ शकत नाही. पंतप्रधानाच्या दारात जरी जायचं जरी अवघड आहे, स्टेनगन घेऊन लोक उभे असतील, जाऊ शकतो का? आता हा पंतप्रधान कोणाचा आहे? कोणाचा आहे? आपलाच आहे, आपलाच पंतप्रधान, पण त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकत. त्याला निवडून कोणी दिलाय? आपणच दिलाय, पण आपणच त्याच्याकडे जाऊ शकत. आपलाच देव आहे तसाच, पण आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाहीये. कारण त्याचेच सगळे, हे सगळे खेळाडू हे त्याचेच सगळे. ही माया काय, त्या मायाकार्य पदार्थ काय, हे सगळे त्याचेच आहेत, पण तेच आपल्याला तिथे जाऊ देत नाही. जसं आपलाच पंतप्रधान, आपणच त्याला तिथे बसवला आहे, पण तरी सुद्धा त्याच्याकडे आपण जसे जाऊ शकत नाही. आणि जायचं म्हटलं तर मोठं काहीतरी कामगिरी करायला लागेल, नाही का? मोठी कामगिरी म्हणजे जो साधारण विचार करतो, जो फक्त घराचाच, आपल्या बायका पोरांचाच विचार करतो, तो पंतप्रधानपर्यंत पोहोचेल का? नाही. बायका पोराचा विचार न करता देशाचा विचार जो करेल, देशासाठी फार मोठं काहीतरी करेल, त्याला पंतप्रधान लगेच भेटेल. भेटतो का नाही? देशासाठी काहीतरी मोठं केलं, सुवर्ण पदक मिळवलं ऑलिम्पियाडमध्ये, तर त्याला पंतप्रधान लगेच भेटतो, पंतप्रधान जाऊन भेटतो त्याला. तसं तुम्ही, म्हणजे त्याने घरदार बायकापोर यांचा विचार नाही केला, त्याने कशाचा विचार केला? देशाचा विचार केला, म्हणून त्याला लगेच भेटतो. तसंच स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा विचार न करता यांच्यापासून जो बाजूला गेला त्याला भगवंत येऊन भेटतो.
आणि भगवंतातलं जगणं मिळावं यासाठी आपल्याला या जगण्यातला जो तोटा आहे हा लक्षात घेतला पाहिजे. या जगण्यातला तोटा, या जगण्यातलं तथ्य काय आहे हे लक्षात जर घेतलं तर, म्हणजे या जगण्यात तथ्य आहे की नाही हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला पुढे भगवंतात जगता येईल. जसं नुसती धावपळ करण्यामध्ये काही मजा नाही असं कधी लक्षात येतं? फार दमलो आपण, नुसत्या उड्या मारल्या आणि मग आपण शांत बसतो, मग बरं वाटतं, फार बरं वाटतं. कधी लक्षात येतं? फार धावपळ केल्यावर लक्षात येतं शांत बसण्यात खरी मजा आहे. अगदी तसंच आहे, संसारामध्ये फार धावपळ केली, अनंत जन्म खूप धावपळ केली, मग लक्षात येतं की भगवंतात जगण्यात खरी मजा आहे. परंतु ते नंतर आहे. आधी या जगण्यातला तोटा लक्षात घ्या. पिंगला नावाची बायको, या बायकोच्या मरण्याने भर्तरीनाथ अत्यंत दुःखी झाला. काय झाला? फार दुःखी झाला, रडू लागला. काय झालं, माझं आयुष्य संपलं. राजा होता है ना, राजा, बायको मेली. अत्यंत सुखात ऐशोआरामात राहणार राजा बायकोच्या दुःखाने इतका स्मशानातच जाऊन बसला, तिथेच ठाण मारून बसला. म्हणू लागला माझं सगळं संपलं, विषय संपला सगळा. गोरक्षनाथ तिथे आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे, अरे ते नाश पावणारी होती, ती मेली, मारणारी होती, मेली. तर म्हटलं नाही, ह्याला काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. म्हटलं तुम्हाला तर म्हटलं अरे मी सांगतो ते ऐक. तर म्हटलं नाही. ते म्हटलं अरे तिच्यासारखे काय एवढं विशेष काही नाही तिच्यामध्ये, जी उत्पन्न झाली ती नाश पावते, त्यात काही नवल नाही, तू रडत बसू नकोस, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी ते शोध. तो म्हटला त्याच्यात काही मला तुझ्या शोधण्यामध्ये घेणं देणं नाही. मग त्याने त्याला प्रयोग म्हणून एक माठ आणला, त्या माठाला त्याने काहीतरी नाव दिलं. बाटली ते म्हणतात, बाट म्हणजे माठ आणला त्याने, त्यावेळेस बाटली बिटली काही नव्हती, माठ आणला आणि तो त्याला काहीतरी नाव दिलं आणि तो त्याच्या समोर आणून फुटला तो. आता तो रडू लागला. तो म्हटला माठ फुटला, रडत बसला तो, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठ्याने रडू लागला. मग तो त्याला म्हटला तू बावळट आहेस का? तो म्हटला का बरं? तो म्हटला तू माझी बायको मेली म्हणून मी रडतोय, माझी बायको परत येणार नाही, तुझा माठ काय दुसरा कुंभाराकडून बनवून घेता येईल. तो म्हटला तुझा माठही बनवून घेता येईल, म्हणजे तुझी बायको सुद्धा पुन्हा बनवून घेता येईल. तो म्हटला ह्या काही सांगू नकोस. तो म्हटला ठीक आहे. त्याच्यासमोर त्यांनी काही हजारो पिंगला उभ्या केल्या. आपल्या शक्तीने गोरक्षनाथाने त्याच्यासमोर हजारो पिंगला उभ्या केल्या. यासाठी नाही की त्याला द्यायच्या त्या, म्हणून त्याची फक्त डोळे उघाडणी करण्यासाठी. आणि हे सगळं पाहून त्याला हे लक्षात आलं की ह्या माणसाकडे काहीतरी दिव्य गोष्ट आहे. अख्ख्या जगामध्ये असं होत नाही, एकदा मेलेला माणूस पुन्हा येत नाही, नाश पावलेला पदार्थ पुन्हा निर्माण होत नसतो. असं असून सुद्धा आपण त्या नाश पावलेल्या पदार्थावर रडत बसलो. नाश पावलेल्या पदार्थावर रडत बसण्यापेक्षा त्याचा विचार करत राहिलो. आता रडणं ही तर ती प्रक्रिया आहे, त्याचा विचार करणे नाही. जो पदार्थ नाश होतो त्याचा विचार नाही, जी वृत्ती नाश पावते तिचा विचार नाही, आली ती गेली त्यांचा विचार करायचा नाही. म्हणजे विचार सोडायचा आहे असं नाहीये. आपण विचार करणार आहोत, आपण विचार चित्तीचा करतोय. कशाचा विचार करतोय? कारण एखाद्याला वाटू शकतं अरे याचा विचार नाही करायचा, त्याचा विचार करायचा नाही, धर्माचा नाही, अधर्माचा नाही, चांगल्याचा नाही, वाईटाचा नाही, क्रोधाचा नाही, प्रेमाचा नाही, राग नाही, द्वेष नाही, या सगळ्यांचा नाही. मग काहीच करायचं नाही का? नाही, काहीच करायचं नाही असं आपण चित्तीचा अभ्यास करतोय. आपल्याला चित्तीचा विचार करायचा आहे, म्हणजे आपल्याला साक्षीचा विचार करायचा आहे, दृक्चा विचार करतो आहोत आपण. दृक्चा विचार करण्यासाठी आधी हा विचार संपुष्टात यावा लागेल. जो घरदार बायका पोरांचाच प्रपंचाचा विचार करत असतो तो आतमध्ये असलेल्या मनामध्ये असलेल्या शक्तीचा विचार करू शकत नाही. तर करेल, तुमच्या मनात किती शक्ती आहे याचा विचार तुम्ही जर बाह्य प्रपंचातच गुंतलेले असाल तर करू शकाल काय? करू शकत नाही. तसंच आहे, जोपर्यंत आपण या दोन प्रपंचामध्येच गुंतून आहोत, नाश पावणाऱ्या पदार्थातच गुंतून आहोत, तोपर्यंत त्याच्याही आतमध्ये असलेली जी शक्ती आहे तिचा विचार आपण करू शकत नाही. त्या शक्तीचा विचार करण्यासाठी या नाश पावणाऱ्या शक्तीचा विचार करू नका. जे नाश पावत असतं त्याचा विचार करू नका, म्हणजे जे नाश पावत नाही ते लक्षात येईल. नाश न पावणारी वस्तू लक्षात यावी म्हणून नाश पावणाऱ्या वस्तूंचा जो आपण विचार करत राहिलो, नाश पावणाऱ्या सृष्टीचा जो विचार करत राहिलो तो बंद करणं गरजेचं आहे. ते नाश पावणारेच असल्यामुळे त्यांचा विचार करू नये, आणि तसा विचार केला नाही म्हणजे ते पदार्थ वापरता येत नाही, उपभोगता येत नाही असं काही समजू नका. हे मी आधीच सांगितलंय. कारण जेवण खाल्लं ते नाश पावतं म्हणून जेवता येत नाही का? जगातली कुठलीही गोष्ट नाश पावते म्हणून उपभोगता येत नाही का? ती नाश पावत नाही असं समजल्यानेच उपभोगता येते काय? माझा नवरा कधीही मरणार नाही असं समजूनच स्त्री त्या नवऱ्याचा भोग घेते म्हणून तो नवरा कधी नाश पावत नाही का? प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की माझा नवरा कधीही मरणार नाहीये, पण तो नवरा मरतोच. म्हणजे तिने असं मानलं की तो नाशिवंत नाही म्हणून तो नाश पावणार नाहीये का? आता उलट केलं, तिने मानलं हा नवरा मरणारच आहे कधी ना कधी,
माझ्या आधी मरेल किंवा माझ्या नंतर मरेल, म्हातारपणात मरेल किंवा तरुणपणात मरेल, असा तिने विचार केला म्हणजे तिला नवऱ्याचा भोग घेता येणार नाही का? घेता येईल. फक्त दृष्टी बदल आहे, हा फक्त विचार बदल आहे. त्याने होणार काय? त्याने असं होईल की ती स्त्री आतमध्ये स्थिर होईल. आणि ही स्थिर झालेली स्त्री काय करू शकते? ती स्त्री जी आहे, जी स्थिर होते, ती स्त्री आतमध्ये जे असलेलं भगवंत स्वरूप आहे ते लक्षात घेऊ शकते. स्थिर माणसालाच फक्त भगवंत लक्षात येऊ शकतो, अस्थिर माणसाला नाही. आणि अशा प्रकारे विचार करून जगातले सगळ्या पदार्थांचा भोग जरी घेतला तरी सुद्धा काही फरक पडत नाही. परंतु याचा अर्थ तो स्वैर होतो असं नाही. त्याचा अर्थ तो स्वैर झाला असं नाही. चांगलं वाईट, धर्म अधर्म या फंदात तो पडलेला नाही. अरे चांगलं काय आणि वाईट काय, धर्म काय आणि अधर्म काय, पाप काय आणि पुण्य काय, ते तुम्ही सगळं डिफाईन करत राहा. मी आता त्याच्याही पुढचा विचार करतोय. आता आपण कशाचा विचार करतोय? वेदांत काय सांगतो? वेदांत सांगतो की याच्यामध्ये याच्या पुढचा विचार करा. विचार बंद नाहीये, विचार संपलेले नाहीत, पण जे नाश पावणार आहे त्यांचा विचार संपलाय. नाशिवंत पदार्थाचा, अस्त पावणाऱ्या पदार्थांचा विचार सोडला तरच चिती लक्षात येईल. चिती म्हणजे चिद, चिद म्हणजे साक्षी, साक्षी म्हणजे भगवंत. हा भगवंत लक्षात यावा यासाठी आपण नाश पावणाऱ्या पदार्थांचा विचार सोडून त्यांचा वापर करणार आहोत. हे फूल जे आहे, हे फूल कसं आहे? नाश पावणार आहे. या फुलाचा मी उपभोग घेतला, हे फूल मी वापरलं. आता मला याचा उपभोग घेऊन सुद्धा तसाच की ज्याला वाटत असेल हे फूल कायम राहावं, तो सुद्धा या फुलाचा सुगंध घेतो. म्हणजे मला वाटलं की हे फूल कायम असंच राहिलं पाहिजे आणि आता मी ह्याचा वापर केला तरी सुद्धा हे नाशच पावणार. मग योग्य कोण आहे? ज्याने हे जाणलं की नाश पावणार आहे त्याने सुद्धा वापर केला. ज्याने हट्ट केला की नाश पाहू नये त्याने सुद्धा वापर केला. पण ज्याने हट्ट केला की नाश पावणारा पदार्थ नाश पाहूच नये, कशासाठी? आपल्या प्रीतीचा आहे म्हणून, आपल्याला आवडतो म्हणून, तर त्याचा हट्ट त्याला संसार चक्रात गुरफटवण्यास कारण आहे. आणि हे जेव्हा भर्तरीनाथाला लक्षात आलं तेव्हा त्याने सगळं राज्य आणि सगळ्याचा त्याग करून तो गोरक्षनाथासोबत गेला आणि तोच पुढे भर्तरीनाथ झाला. भर्तरी राजा तोच पुढे कोण झाला? भर्तरीनाथ झाला. त्याने सर्वाचा त्याग केला. अत्यंत ऐश्वर्यवान भारतामधला एक राजा होता. सगळ्याचा त्याग करून का गेला? त्याला हे गमक लक्षात आलं. तसं तुम्हाला जर गमक लक्षात आलं की तुम्ही सुद्धा काय कराल? या सगळ्याचा त्याग करून महाराजांच्या सोबत जंगलात, याची गरज नाही. जन वन संसार किंवा काय याला महत्व नाही. जनात का वनात याचा संबंध नाही. तुम्ही जिथे आहात तिथे हे लक्षात घ्या की स्थूल आणि सूक्ष्म सर्व पदार्थ म्हणजे आतमध्ये निघालेल्या सर्व वृत्ती ह्या सूक्ष्म आणि बाहेर दिसणारे सगळे स्थूल पदार्थ हे सगळे नाशिवंत या कक्षेत येत असल्यामुळे आपल्याला त्यांचा विचार करत बसण्याची गरज नाही. आले काय आणि गेले काय. नाही तर काय लोक इतके रडत बसतात, नको 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 त्या गोष्टी आठवून रडत बसतात. नको नको त्या गोष्टी नाही रडत. आपण काय करतो? इतक्या काय गोष्टी आठवून रडत बसतो, अडकून जातो. त्याच्यामुळे भगवंताचा विचार करू शकत नाही. भगवंत आपल्या जवळ येत नाही. भगवंत आपल्या जवळ न यायला कारण, आपण भगवंताच्या जवळ न जायला कारण, नको त्या गोष्टींच्या जवळ आपण आहोत आणि नको त्या गोष्टी आपल्या जवळ आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असाव्यात पण कुठल्याही गोष्टींच्या जवळ आपण असू नये. सगळ्या गोष्टींचा वापर आपण करावा पण कुठल्याही गोष्टीचा वापर आपण करू नये. सगळ्या गोष्टी भोगाव्यात पण सगळ्यांचा त्याग करावा. संसार रचना भोगुनी त्यागिली. सगळ्यांचा वापर करून त्याग पाहिजे. म्हणजे सगळ्यांचा वापर करून म्हणजे त्यागून त्यागा किंवा भोगून त्यागा, पण त्याग हा महत्वाचा आहे. नाशिवंत पदार्थांचा त्याग. जर नाशिवंत पदार्थ आहे हे दृढ तुम्ही केलं तर होईलच. हा पदार्थ नाश पावणार आहे हे दृढ जर करत चालले तर त्याचा त्याग तुम्ही वापरत असतानाच होणार आहे. जसं हे फूल नाशच पावणार आहे असं मी जर हे फूल वापरत असतानाच लक्षात घेतलं तर ह्या फुलापासून मला कुठलाही त्रास होणार नाही, दुःख होणार नाही. ह्याचा नाश झाला तरी सुद्धा. आणि नाश जेव्हा झालेला नाही त्याची स्थिती काळ जेव्हा आहे तेव्हा त्या पदार्थाचा वापर माझा अत्यंत व्यवस्थित होईल. म्हणून जगताचा वापर खरं पाहिलं तर साधू संतच योग्य रीतीने करू शकतात. जगत नावाचा पदार्थ, जगताचा वापर योग्य रीतीने करू शकणारे फक्त साधू संत आहेत. म्हणून साधू संतांच्या प्रत्येक साधू संतांचं चरित्र भिन्न भिन्न आहे. काही भोगणारे दिसतात, काही त्यागणारे दिसतात, काही मध्यावर दिसतात. कारण काही साधू तुम्ही पाहाल तर अत्यंत भोगवादी दिसतात. म्हणजे सगळं ऐश्वर्याम आहे, घरदार, बायका, पोरं, जमीन जुमला सगळं आहे. जनक राजासारखे जर बघितले तर मोठे राजे सुद्धा आहेत. आणि काही अत्यंत फकीर आहेत. ज्ञानदेवांसारखे बघितले तर फकीर आहेत. एकनाथांसारखे बघितले तर अत्यंत ऐश्वर्यवान आहेत, है की नाही.
तर अशी परिस्थिती जगामध्ये का दिसते? त्याचं कारण त्यांनी नाशिवंत जे आहेत त्याच्याकडे काय केलंय, डोळे उघडून पाहिलंय. नाश पावणाऱ्या पदार्थांकडे जरा सावध होऊन बघा. स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ हे नाश पावलेले असल्यामुळे या पदार्थांचा विचार करू नये. यांचा विचार करत राहिल्यानेच आपल्याला चित्ती कळली नाही. म्हणून आज आपण यांचा विचार सोडणार आहोत. विचार सोडूनही आपण जेवण करणारच आहोत. म्हणजे नाश पावणाऱ्या पदार्थांचा विचार सोडून आपण चित्तीकडे जावं. यासाठी आपल्या अंगामध्ये जे बळ येणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला जे काही मार्गदर्शन, योग्य दिशा मिळणं गरजेची आहे, ही भगवत कृपेने आपल्याला मिळो. सद्गुरु कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.